नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मी कविताज किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी तर बघू शकता आज आहे बनवलेले मी कांदे पोहे अगदी झणझणीत झटपट बनवून तयार होणारे. तर चला तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब नक्की करा, एक लाईक आणि शेअर नक्की करा. तर बघू शकता किती छान आणि झटपट बनवून तयार झालेले आहेत आपले कांदे पोहे. तर सध्या सकाळी नाश्त्याला वगैरे हे तुम्ही अगदी झटपट बनवू शकता. तर खूप सुंदर झाले होते. तर चला आता जास्त वेळ न घेता आपण रेसिपीकडे वळूया. तर इथे मी एक कढई घेतलेली आहे. कढई पोहे केव्हाही करताना आपल्याला जाडबुडाची कढई घ्यायची, म्हणजे पोहे आपले खाली चिटकत नाही. त्यानंतर इथे मी 2 चमचे इतकं तेल घालून घेतले. ते तेलसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर बघू शकता इथे मी 2 चमचे इतकं तेल घातलेलं आहे. त्यानंतर इथे आपण थोडेसे शेंगदाणे घालून घेतले. तर मैत्रिणींनो, केव्हाही पोहे करताना आपल्याला सुरुवातीला शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे. शेंगदाणे जेव्हा आपण फोडणीमध्ये घालतो ना, तर ते वातड लागतात. त्याच्यामुळे मग आपल्याला आधीच फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर इथे पोह्यांमध्ये मी पोहे भिजून ठेवलेले होते. पोह्यांमध्ये हे शेंगदाणे काढून घेत आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने अगदी झटपट झणझणीत बनून तयार होतात पोहे. तर नक्कीच बनवून बघा. आता सध्या उन्हाळ्यात नाश्त्याला काहीतरी हवं असतं मुलांना, तर हे सकाळमध्ये तुम्ही नक्की बनवून देऊ शकता. त्यानंतर तेल आपलं गरमच आहे. तर मी इथे 1 चमचा मोहरी घालून घेतली आहे. त्यानंतर 1 चमचा इतकं जिरं घातलेलं आहे. आणि जिरं छान तडतडलं की आपण अगदी बारीक चिरलेला कांदा ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. कारण लहान मुलं खाणार असतात, ते कांदे वेगळे काढून ठेवतात. त्याच्यामुळे कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे हिरवी मिरची घालून घेतली, कढीपत्ता घालून घेतला आहे आणि याची छान अशी आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ अगदी थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि एक कमेंटसुद्धा करा की तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात. त्यानंतर इथे आपला कांदा छान परतून झाला की आपल्याला इथे चिमूटभर हळद घालून घ्यायचे. जर तुम्हाला जास्त डार्क हवे असतील तर तुम्ही हळद जास्त घालू शकता. त्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा छान असं चमच्याने मिक्स करून घेणार आहोत. आणि कांदा अगदी बारीक चॉप केलेला असल्यामुळे अगदी 2 मिनिटात तो छान असा फ्राय झाला होता. तर बघू शकता मित्रमैत्रिणींनो तुम्ही. तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करा. आता इथे आपली फोडणी छान सेट झालेली आहेत आणि इथे पोहे पण छान झाले आपले भिजून. मी 2-5 मिनिटं आधीच भिजवून ठेवलेले होते पोहे. तर बघू शकता आता इथे आपण थोडे थोडे करून पोहे घालून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने पोहे सगळेच बनवतात मित्रमैत्रिणींनो, पण प्रत्येकाची पद्धत थोडी वेगळी असते. तर म्हणून हा व्हिडिओ बनवला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि एक लाईक नक्की करा. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. आता इथे आपण 2 मिनिटं छान अशी याची वाफ काढून घेणार आहोत. पोहे अगदी भिजलेले असतात म्हणून लगेच होतात 5 मिनिटात. पण आपण एक 2 मिनिटं वाफ काढली की ते छान अजून लागतात चवीला. त्यानंतर इथे आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत. जर तुम्हाला कोथिंबीर वरून घालायची असेल तरी चालतं किंवा तुम्हाला फोडणीत घालायची असेल तरी चालतं. आता मी ही वरून घालणार आहे. तर इथे आता मी 2 मिनिटं वाफ काढून झाल्यानंतर इथे पोहे पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. पुन्हा मी इथे 1-2 मिनिटं वाफ काढून घेत आहे. तर ह्या पद्धतीने